उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमधली ही दृश्य आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात त्यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे सगळे बसले होते। थोड्या वेळ त्या दालनात काहीच घडत नव्हतं, पण अचानक गणपत गायकवाड आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर आपल्या हातातील बंदुकीतून गोळ्या झाडल्या। महेश गायकवाड आणि राहुल पाटील दालनातून बाहेर पळायला लागले। तेव्हा गणपत गायकवाडांनी एक गोळी राहुल पाटीलच्या दिशेनेही झाडली। त्यानंतर महेश गायकवाड आपला जीव वाचवण्यासाठी दरवाजाच्या मागे लपले। त्यानंतर गणपत गायकवाडांनी आपल्या बंदुकीच्या कट्ट्याने महेश गायकवाडांना मारहाण केली। यानंतर पोलीस दालनात आले, मात्र गणपत गायकवाडांचे कार्यकर्ते आणि महेश गायकवाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जोरदार झटापट झाली। ही सगळी दृश्य या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहेत।